पाहणं साहेब, तुम्ही आले ते हे गावातले भामटे पाहणं कसे पाहून राहिले चोरून चोरून, तर अटी याची कोणाची हिंमत नाही ना. हे भामटे गावातले मा जवळच्या उन्यावरच आहात. मा जवळ एवढा गरीब देव माणूस कोणाला पाचा मोठाची थापड नाही मारली. असं झालं तर हे पापा दात काढून राहिले बाहेर. त्याचा काय संबंध आहे? कुठल्या कुठे नोका जोडू ना. गावातल्या लोकांचं काय घेणे देणं आहे? आता आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम आम्हाला करू द्या तुम्ही. नुसतं जी बडबड काही कामाची नाही ना. चला लवकर मुकोट्यानं. हो साहेब चला ना. हे दाखवा आम्हाला कुठून गायब झाले ते काय झाले तर ते स्पॉट दाखवा. चला लवकर पटपट. हा हे गावातले हे करतात ते करतात, नुसतं झिलप्या झाडून राहिले, मागे पुढे करून राहिले. चला हा पुढे. चला चला. पाहणं सर, माझ्या घर कसं असं उदास उदास वाटून राहिले. ते घरी नाही तर ते काय पहिल्यापासून बाबा असंच भनभन लागून राहिलं ना साहेब. अटीच बसत ते रोज अटीच बसत. बरोबर अटी बसत काय ते साहेब. मानवऱ्याची चौकशी कधी करसान साहेब तुम्ही? कधी करसान ना? माय थांब ना, मानवऱ्याची तू उद्या पुरी चौकशी तुला लावलं मनात मोठं बनका. बा गडबड करू नका. सारेचं काम होईल ना. आम्ही चौकशीसाठीच येला. दोघांची चौकशी होतेच ना. टेन्शन घेऊ नका तुम्ही. ते काय काय होईन आता. साहेब मा बाबाले जमलो ना बा तुम्ही. जमले ना. हो बाबू आणतो. चला तुम्ही रात्री कुठे होती ते झोपायला? काय होते तो स्पॉट दाखवा बरं. तिथून आम्हाला समजेल बघ ते कसे गेले काय गेले. काय झालं का तिथं काही बघावं लागेल आम्हाला. चला बरं दाखवा बरं तो स्पॉट. हो ना साहेब, दाखवतो ना मी, दाखवतो. चला तुम्ही, चला माझ्यासोबत. चला चला. तुम्हाला सांगतो मी, माझं वय एवढा गरीब होता की खूपच. म्हणजे हे लय अनवणी मोठे झाले ना. माझं वय 8 दिवस झाले काय बाबा. काय 8 दिवस. हे तुमचं भंक बंद करा बरं. बंद. आवाज आला नाही पाहिजे बिलकुल. चूप राहायचं आता. जे काही करणार ते आम्ही करणार आहे आता. बडबड तुमची बंद करा. साहेब आम्ही दोघं नवरा बायको अटीत झोपेल होतो ना बापा. उठूनच अर्ध्या रात्री मानवरा गायब झाला ना. मला पताही नाही बापा कोणा नेलं की काय काही किडनॅप केलं, काहीच पता नाही बापा. किती पाहू राहिलो आम्ही पण काहीच नाही. मेळ नाही आला बाबा. तुम्ही शोधा आता साहेब, तुम्ही शोधा आता. हो आम्ही शोधायसाठीच आलो. इथून गेले का ते? ठीक आहे. मग काय तुमचं भांडण गिंडण झालं होतं का त्यांच्यासोबत? बापा साहेब तुम्ही काय बोलून राहिले? भांडण आणि आमच्या घरात? बापा भांडणाचा भाव बी माहित नाही आमच्या घरात. मग आम्ही मस्त प्रेमानं राहत जा. काहीच नाही बाबा, कधीच नाही भांडण झालं आमचं. पण माणूस अचानकच गायब झाला. तुमच्या बरोबर नाही पण गावात काही कुठे कुरकार गावात काही कोणासोबत झमकलं होतं का त्याचं काही भांडण? बापा साहेब आता तुम्हाला काय सांगा बापा. मा नवरा देव माणूस आहे, देव माणूस. मा नवऱ्याचं गावात एका बरोबरही भांडण नाही. आता काय सांगा, मा नवरा मच्छराला मारू शकत नाही तर भांडण तर दूरच आहे बापा. कोणाला बोलचाल तर दूरच आहे ना. बरोबर. गावातली काही भांडत आहे मग काय वावरा गिवराचं आहे का? काही धुऱ्या घिर येऊन कोणाचं काही रस्त्याचा वाद काही आहे काय? नाही ना बापा साहेब, ते बी नाही ना बापा. धुऱ्याचं वादगीत बी नाही. असलं काही तर कसं त्यानं मला सांगलं असतं ना. पण ते कसं भांडणाच्या साथात दूर राहतात ना. भांडण म्हणजे आम्हाला माहितच नाही. विचारा तुम्ही गावात कधी. काही घरातल्या घरात काही वाद, दोघं भावाचे वाटणीवरून, विहिरीच्या पाण्यावरून काही असं काही आहे का? तुला एवढंच गेलं गड्या, मला एवढंच गेलं, अशातून काही आहे का कुरापत्या काही? नाही. कसं आता हे टेन्शन घेतलं माणसाने की रात्री विचार येतात माणसाने. तर होऊ शकते त्या विचारायच्यात काही. सांगणार बापा, सांगणार या साहेब लोकाईले. काय बोलून राहिले हे? सांग बरं तू आवाजात. तू बोल बरं याच्यासोबत. काहीच माहिती उकरून काढून राहिले बापा. हे यानं झालं काय नाही. मी सांगून राहिली ना कानाच भांडण नाही झालं तर. काय साहेब काय पांचटपणा लावला हा तुम्ही? हे काय याच्यावरून राहिले कंप्लेंट? काय तुम्ही धतिंग मानलं काय? कोणासोबत भांडण आहे का? फला नाही का? हे आहे काय? दिसता नाही का? माझा बाई तुम्हाला तसा फणखोया दिसला काय? काही बोलता बा तुम्ही तर. बा हे चौकशी आमचं करणं काम आहे ना. काय झालं कसं झालं आम्हाला काय ना काही विचार करावा लागेल त्या गोष्टीचा. पण ह्या सारे रिकाम्या गोष्टी आहेत ना. मूळ मुद्दा काय आहे की रात्री 2 वाजतापासून माणूस गायब आहे. त्याच्यावर बोला तुम्ही काय. ठीक आहे बा, नवरा बायकोचं भांडण झालं का? रात्री काही झालं का कुचकात? ते ती मान्य करू शकतो. पण गावात होतं का काही? फलान होतं का? हे खायला काही काहीचं काही इचू काटा काढून राहिले बरं ह्यांना दे ना. जे काम आहे ते करा. त्या साऱ्या गाव शिल्लक आहे तुम्ही काय सांगता? आता काय बोलता येत नाही. काय पुढे जाता येत नाही आम्हाला. काय त्याच्या बांधीला आम्ही. ठीक आहे भाऊ, आमचं काम आम्ही करतो. ठीक आहे. बोलू नका जास्त, आवाज नका वाढू. म्हणून राहिले आवाज नका वाढू. काही रिकाम्या फल्ल्या गोष्टी आहेत नाही ह्या. जे पाहायचं ते नाही भल काहीच काही. आवाज बिलकुल पण वळवळ करायचं नाही म्हणतात. आम्हाला जे काही चौकशी करायची ते आम्ही करू. लावलं किड्या आणि बडबड करणं म्हणतात घेणं देणं. त्या बाई आम्ही विचारून राहिलो म्हणतात काही फळफळ करायचं काही काम आहे का? नुसता शपूट हलाय धंदे करायचे. अगाऊपणा बंद करा ना. तुम्हाला अंदर टाकीन मी. डायरेक्ट लिहून देईन रिपोर्टवर की या माणसानं ज्या माणसाचं असं केलं, टमुक केलं.
बापा साहेब आता मा भावाले वाटीन नाही तर कायचं बापा त्याच्या जवळचं धमकीन गिमके कायचे बापा आता त्याला कसं बहिणीचं वाटतेच ना काही की बापा बहिणीचा नवरा गायब व्हायला आता हो ताई आम्ही समजू शकतो पण मग आता कसं एवढं नाही बोलणं चालत ना. ठीक आहे इथली चौकशी झाली आता चला बाहेर चला. चला चला साहेब हे साहेब कोण केलं काय माहित कथ्या करून पास झाले आहे काय माहित बा हे असे साहेब लेखाचे काही तो काही विचारणार साहेब आहे काय आहेत लेखाचे पुरा म्हणजे खाऊ दिसते बा मला याला पैसे खाऊ घाला लागते ना तर तो शोध लाईन माझा वाया नाही तर नाही काही खरं नाही दिसत मला हे डुबती गंगा दिसते. बाबू बाबू भूषण जेवल्याला काका आले का तुम्ही का रे बाबू भूषण लागला का मा भाचा पता लागला का दिसला का मा भाऊ शिवलाल दिसला का नाही ना काका काहीच ना बाबाचा पत्ताच नाही ना कुठे गेले काय माहित आता पोलीस साहेब येतात कोण राहिले ते घरात गेले आता ते म्हणतात थांबले ना ते म्हणतात बा कुकडे गेले असतील नाही बाबा काय काका काय सांगा गडागडी कुकडे गेला तर बा असं कधी करत नाही बा तो एवढे दिवस गायब होत नाही तो जाते तो त्याचा काम धंदा करणं जीवावर आला त्याला घुरं येते जरासं इकडे तिकडे फिरायला जाते तो पण एवढी चाट नाही मारत तो काही ना काही सांगून जाते. आता तर काही वकात केला गड्यानं काय झालं काय नाही त्याला भावाले बाबा घुरे येते तर त्याच्या बरोबर बापा मा नवऱ्याला घेऊन गेला आणि तो मा नवऱ्याला तर 16 लागत होतं बापा जाता जाता मा नवऱ्याला घेऊन जाते कुठे बी पाना आता काय झालं तर आता वहिनी मी समजू शकतो बापा मला काय माहीत ठेवकायचं त्या दोघांतलं काय आहे मीच तर टेन्शन मध्ये मा भाऊ गायब होत मला भाकर ओढले लागून राहिली आणि आज घाटीच्या खाली उतरून राहिलं पाण्या घोट नाही पिलो मी उपास आहे उपास पुरा मा भाऊ गेला तो बापा तुम्हाला पाण्याचा घोटे जाऊन नाही राहिला आम्ही इकडे पूर्णाच्या पास खाऊन राहिलो ना आता नवरा बापा गायब झाला तर मला कसं खुशीत झाली ना कुठूनच राहिली मी वहिनी मी तसं म्हटलं का बा काही बी बोलता बा तुम्ही काय ते जाऊ दे काकू ते जाऊ द्या माय बाबा कुठे गेले असतील हो कुठे गेले असतील बाबू येते तो शिवलाल येते टेन्शन नको घेऊ रे बाबू लोळू नको बोरा लोळू नको मी आहे ना मी असल्यावर तू काय टेन्शन घेता साहेब तुम्ही लवकरात लवकर पहा बा काय लवकर थांबला बा बहीणचं पार कशी करू राहील बाई बहीण हो ते सारं समजते आम्हाला काय करायला लागते काय नाही तर करतो आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्ही कसं आम्हाला सांगू नका शांतपणा नका शिकू बा तुम्ही रिपोर्ट द्यायला तापासून वय करून राहिले भलते बाबा हा देवल्या आला कर बा काले आला तर घेणं देणं टिसा काय काय घर मानते काय गेले वाटत बरं मेला खायचा भाऊ तर बरा गेला तो इस्टेटचा कापीच करतोच यायची अशी शाळा अशी नाही यायची हे कोणात हे लंबू कोणात हे मा बहीणचा देर आहे ना साहेब हा मा बहीणचा देर आहे का साहेब लागला का काही पता मा भावाचा तेच करत आहे आम्ही पताच लावत आहे त्यांचा हो साहेब लवकर थांबला मा बाबा भाले लवकर थांबला मा पुतण्या कसाचा कसा करून राहिला ना बाबा बाबाच करून राहिला ना मला आठवण येऊन राहिली मा बाबाची हो लावतो आम्ही पता चला मग आम्ही येतो पाहतो काय तर कशी काय आमची पुढची चौकशी आम्ही करतो आता साहेब बाबा मा नवऱ्याचं काय आहे तुम्ही काही सांगून नाही राहिले बाबा मा नवऱ्याची काही चौकशी बी नाही करून राहिले अरे बाबा तुमच्या पतीची सुद्धा चौकशी होणार टेन्शन घेऊ नका तुम्ही दोघं जण सोबतच गेलेले आहेत नाही तुम्ही टेन्शन ना घेऊ आम्ही येतो थोड्या वेळात मग बघू काय आता हो साहेब या साहेब कुकडे चालता आता काय आहे कुकडे चालता आता हे तुम्ही विचारू नका बरं माझ्या सोबत चला मागं तुम्ही मी बरोबर नेतो तुम्हाला चला तुम्ही चला हो साहेब हा मी तुमच्या मागं चला बापा तुम्ही तर मी बाबू शिवल्या कशी झाली लाल आता करशील बघू का मग काढशील का व्हिडिओ आजचा व्हिडिओ काढशील आता पुरी लाल व्हायला दोघांची बी तोंडातून शब्दही निघून नाही राहिला हो एवढा अंत पाहू नका सोडून द्या ना अड्डेच झाले बांधलेला हो आम्हाला चूक झाली आमची यानं माफी मागून राहिलो आम्ही मारून नाही राहिले बा तुम्ही सोडून द्या ना आता कशा द्या रे माझं तर तुम्हाला सोडून कसं द्या आमच्या रातची व्हिडिओ काढतात तुम्ही व्हिडिओ काढणार सोडून थोडी देणार आहे बद झाले रे हातपाय जोडून आता हातपाय जोडू नको हा तो धंदा खोटा आता पण माफी मागून राहिलो त्याला जोर येऊन राहिलो बारा हिऱ्याचा आज ना उद्या सोडीनच आपल्याला हा काही ना काही पर्याय निघीनच ना टेन्शन न घेऊ बापन तू शिवलाल त्या पाठीशी आहे याचा बदला मी 100% घेणार म्हणजे घेणार आठून सुटलो की झालो फक्त मेलो नाही पाहिजे मेलो तर गेला बदला पण मेलो नाही तर बदला घेतो म्हणजे घेतोच याच्या जर ढुंगणातून पाणी नाही पाडलं तर मग म्हणता तुम्ही सोपी नाही काम घेऊन आले तर धमक्या घेऊन आले तर आता तर सोडतच नाही अजिबात साहेब तुम्हाला जे काय होईल ते पाहून घेईन आता धमक्या देता काय जैरी नांगा कुठे म्हणून राहिलं तुला सोडूच नको तू अजिबात सोडू नको अडीच आम्हाला बांधलेच राहू दे सोडायचंच नाही तू ना अटी एक तर आम्हाला मारून टाक
पण मी जर जिता जर बाहेर गेलो अटून तुले डसल्याशिवाय नाही राहत. तुला सांगतो मी डसल्याशिवाय नाही राहत. बाई गड्या हा जास्तच फडफड करून राहिला रे. जमलं नाही वाटते याले. हा एवढ्या मारा त्याचा बजेट नाही लागला. नाही नाही डबल हिसका दाखाच लागते दादा गैली गेली. गड्या मला नको दाखवू रे बाबा. मला काही घेणं देत नाही बाबा. पहिलेच तर मार खाऊ माझी थंडी गार झाली. मारू का आता रो मास सहन करी ताकदच नाही. काय करायचं ते शिवल्या बरोबर करा बाबा. मला काही घेणं देणं नाही. बबन्या भिवू नको ना तू. भिवून काढले राहिला. मारून तर टाकू शकत नाही ती. टेन्शन नको घेऊ तू. भिवू नको. हा मारू दे. मारतीन किती मारतीन रे. थकतीनच ना. तू थांब तू. माझी बायको यायचा शोध लावते म्हणजे लावते. तुला सांगतो आता मी घरी नाही आहे. माझी बायकोला पुरी काळजी आहे. माझी बायको सोडतेच मला. पाय तू गॅरंटी देते माझी बायको. तुझी बायको त्या बायकोला दिसीन तास की नाही तू. दिसू शकत नाही त्या बायकोले. थांब तू अशा जागी लपत तुला आता पाहतो. आता पाहतो बजेटच आहे पुढे. माझ्या बायकोचा अंतच नको पाहू तू. माझी बायको कुत्र्यासारखा वास घेते बरं. हे लक्षात ठेव तू. वास घेत जमलीन मले. आणि त्यातल्या माझ्या सायाला जर माहित पडलं की तो भुगुडच आहे मग तो गोळी पुरा हेंडाय डोक्यात. सगळ्या कालू भाऊ हे तर चोरावर मोड झालं का. हा आपल्याला अटून धमक्या देऊन राहिला बांधलाय तरी बी. देऊ दे धमक्या देऊ दे सवत्या. आपण काय भेणार आहो का धमकेल्याच्या कोकाय धमकेले. लहानपणापासून पाहून राहिलो मी. याची यानं काहीच नाही होत. तुला सांगतो बालही बाका होत नाही. याची यानं भुजला पापडी फुटत नाही शिवल्याच्यानं. हा काय सांगणार आहे. याची बायको कुत्र्यासारखा वाज घेत हा नाही रे बमलून राहिली ती बायको तिकडे व्या कुत्री सारखी करून राहिली. शिवल्या गेला ती बायको काय थांबली बे. हे तू सांगूच नको ना तू आता माझ्याशी बोलूच नको तू. तुले काल एकच सांगतो मी. मला फाशी दे तू मारून टाक. मी जर ऑटोन सुटलो की नाही मग तू गेला तो वाया गेला मग. तो भाऊ गड्या हा धमक्या देऊन राहिला गड्या. याचं कामच त्या धमक्या द्यायचं. देऊ दे याला धमक्या. शिंग्याले का सोडणार आहो का धमक्या देऊन ती. चल आपण चाल. त्या कुत्र्या नांदी नाही गेल पुरे. तोंडी लागली की हा शिल्लक भादरते. राहू दे डिसा बांधेला आता. यायले पाणी घेणे जेवण देत होतं माझं ते बी नाही. गड्या मला आण रे बापा. मला आण पाणी घेणे पाज रे बापा. पाणी कायचं काही पाणी काहीच नाही आता. मुळलं ते मुळलं. चालेल काय सवत्या चाल. म्हणाले गो बिना पाण्याचे बिना भाकरीचे आता सोडतच नाही. अजिबात नाही सोडत आहे. त्या जास्त भादर गुन्हा चरचर गुन्हाला शिवल्या. थांबतो तुला दाखवतो आता. चाल बोल नको जास्त. गरम नको हो कालू भाई गरम नको. तुला फालतूचा भादर करत राहतं काय घेणार आहे. पाणी पाजत भाकर खाऊ घालत होते आता. ना पोटातल्या का कावळे वल्ल राहिलेले का. अगं काम करत राहते घरी तू. अरे हा काय सांगणार आहे रे. काय म्हणते हा काहीच नव्हता देणार ना. आपल्या दोघे भांडणं लावून राहिला. हा दुसरं काहीच नाही. तुला समजून घे तू आता. न तू बबने आठवून सुटू दे रे. मग सांगतो या उंदळलेली मी काय आहे तर शिवलाल काय चीज आहे तर कसा बांधते मले कसा काय करते. तर पुरा हिसाबच काढला राव मी पुरा. चाप कधी काढशील नावा. हा तर उपाशी मरून राहिलो ना. दे टेन्शन न घेऊ. उपाशी राहिल्याने माणूस मरत नाही. साहेब कुकडे चालले इकडे. हे वाळग्यात बाई इकडे. हा चला ना. इकडे वाडग्याकडे काय. अरे काय घरी बोलता काय त्याच्या. मला खबरीलालचा फोन येऊन राहिलो. मी त्याचा फोन काटून राहिलो. फोनवर बोलायला आलो इकडे. बरोबर साहेब पण खबर कोणती आहे काय. कशासाठी फोन केला खबरी आला. अरे अजून मी त्या खबरीलालचा फोन घेतला नाही काही नाही. मी त्याचा फोनच काटून राहिलो. त्या शिवल्या घरी होतो तर तटून बोललो असतो तर सारे हे घोर कसं. आता मी त्याला फोन लावतो. काय कशी काय कोणती खबर आहे तर पाहतो. बरं साहेब लावा फोन ला. हॅलो खबरीलाल. हा सर नमस्कार सर. कसं एक खबर आहे माझं. हा बोल खबरीलाल सांग काय कोणती खबर आहे. हे जे तुम्ही ते शिवलालले थांबून राहिले ना तुम्ही तर शिवलाल एका घरात कोंडलेला आहे. हा खरंच तो किडनॅप करेल आहे. 2 व्यक्ती आहेत 2 व्यक्ती. अरे काय खबर सांगून राहिला तू. अरे तो शिवल्याला कोण किडनॅप करणार आहे बाबा. हा तो साऱ्या गावाचा बदमाश माणूस आहे. त्या बदमाश माणसाला कोण नाही लागणार आहे. ऐकत जा ना साहेब तुम्ही. मी खबर आजपर्यंत खोटी दिली का तुम्हाला. 100% खरी खबर आहे. आता कसं तुमच्याकडे कंप्लेंटही आलेली आहे. खरंच ना खरंच कोंडेला आहे तो. हा दोन इसम आहे. बरं कुठे आहे पण कुठे आहे. शिवल्याचं घर आहे ना. शिवल्या घराच्या 4-5 घर बाजूलेच आहे कोपऱ्या. बरोबर पण कोण आहे. कोण किडनॅप करणारा कोण आहे. सर तुम्ही आम खाऊन गुटल्या काय कुगीन रे बा. सर जितना बताया उतना करून सर. वो कौन है क्या है वो मत पूछो यार. तो मेरे को कैसा तुमको तो मालूम है. मैं बताता नहीं हो. अपना कैसा है खबर देने काम है. कौन है क्या है वो तुम देख लो. ठीक आहे खबरीलाल
सर मग ते पाकिट आलं नाही आपलं या महिन्याचं, हां कधी करणार आहे कसं? नाही तर मग हे लास्ट खबर होऊ शकते. कसं कसं मला रसद पुरत राहावा, कसं मला पोट पाणी आहे, लेकरं भाकरं आहेत बुवा. कसं उपाशी नाही मेलो पाहिजे तुमच्या नादी लागून. भेटून जाईल, काही विषय नाही ना. आजची 2 तारीख आहे, 5 तारखेपर्यंत तुमचं काम होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. आणि यावेळी जास्त देणार आहे मी थोडेसे तुम्हाला. काय ठीक आहे सर, चला मग ठेवतो मी फोन. हो ठीक आहे, ठीक आहे, ठेवा ठेवा. सर काय म्हणते खबरीला? अरे ह्याच गावामध्ये शिवल्याचं घर आहे की नाही, त्याच्या बाजूलेच 3-4 घरात कोंडेला म्हणतात, घरात बांधून ठेवला शिवल्याले. खोबरीलालनं सांगितलं मला आता. पण खबरीलाची खबर खरी आहे का? पण 100% 101% खरी आहे म्हणजे खरी आहे. खोटा नाही बोलत खबरीला. बरं साहेब, पण जाऊ दे ना. हा तसाही हा कसा येचू काटात आहे शिवल्या, काही नांदी लागू नका. बरं आहे कोंडेल झाले माझा, गावाला काव तरी नाही. फालतू असं बंद गावाला परेशान करते तो. असं नसते शिंदे, आपण कायद्याचे रक्षक आहोत, सर्व आपल्याला सारखे आहेत. तर कसं असं म्हटल्यानं चालत नाही ना. हे बाई जर वळलात गेली वर तर घोर होईन ना. आपल्याला आज डफलो आजी. कसं आहे, करावंच लागेल आपल्याला, ते पकडाच लागेल कोण आहे कोण त्याला किडनॅप केलं काय केलं तर. ठीक आहे बा सर, आता तुम्ही म्हणता तसं बा, तुम्ही माझ्या बॉस आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली चालतो मी. ठीक आहे, तुम्ही करसाल ते. हो ठीक आहे, चला मग चला. हा सर, ते पाकिटाचा काय आता? अरे त्या खबरीला आले, खबरचे पैसे नाही द्यायला लागत काय? तर खबर देतो आपल्याला. हो का सर? हो नाही तर काय तर बाबा. चाल बापा चाल. चला चला. काय बा, या शिवल्याचा पत्ता लागलाच बा. साहेबांना कुठून आणला खबरीला काय माहित, कोण आहे त्याला एखादा. त्याला गोळ्या होता, खबरीला आली खबर बोरी होती. काय लागल्या खबरीला, खबऱ्या लागतातच कुठून? सर मला एक विचार नव्हतं, खबरीला खबऱ्या लागतात कुठून? ते मलाही माहिती नाही कुठून लागतात तर. त्याईच मालूम कुठून काय ते कसं कोरून काढतात तर. त्याचं कामच ते आहे ना. बरोबर बा सर, चला. हा चाल चाल. शिवल्याले आणि बबण्याले अटकून धरायला पुरत नाही, आता सोडून द्यायला पुरते. कारण की पोलीस कंप्लेंट दाखल झाली बरं. घोर होईन बरं. या काल्याले आणि त्याचा तो गोळी आहे तो सेकंड नवरा, त्याला कसं अटकू देईन बा पोलीसवाले. घोर नाही झाला पाहिजे. पण तो खाल्या सोडते का तुम्ही मला सांगा? सोडत नाही ना तो. किती मारून मला ढोरासारखं त्याईले. ती बिनलाजी जात ना दोघं बी. जाऊ द्या ना. माझं तसं नाही ना बापा, पोलीस कंप्लेंट झाली नसती ना तर मी म्हटलं असतं अजून हाना, मरे ददलो हाना. पण आता पोलीस कंप्लेंट झाली, पोलीसवाले जर पता लागला की बा याईनं अटिसा दाबून ठेला, याईनं किडनॅप केल्या 2 जणाईले, तर अजून घोर होईन ना. पोलीसवाल्याचं काम बेकार असते बाबा, कुठूनही झांबलून झुंबल करतात असते, त्याला पता लागतेच. तुम्हाला सांगतो मी नामदेवराव, कसं घोर होईल. सरपंच तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, झाला घोर पाहून घेऊ. त्याच्या बायकोची राजा व्हिडिओ शूटिंग काढली हो रातची. माणसाला कसं वाटतं सांगा बरं मग तुम्ही. आपल्या घरात जर हे केलं असतं द्यायना तर आपण सोडलं असतं का द्यायला तसं? हो तुमचं लाख खरं आहे, बरोबर आहे ते की बा व्हिडिओ शूटिंग काढणं बरोबर नाही. रातचा पिक्चरच झाला ना तो, बरोबर नाही केलं. पण कसं आहे आता कंप्लेंट आहे ना खरे, पोलीसवाली येऊन राहिले ना म्हणून. सरपंच आपण काही एवढे मॅट आहो काय? ह्या पोलीसवाल्याला डायरेक्ट दाखवू आपण, या हराम होय ना या नवरा बायकोचा रातचा व्हिडिओ काढला म्हणून. पुरावा तो नाही का आपल्याचं? मग याने जर रातचा व्हिडिओ काढात पकडल्या गेले हे, मग झोडी नाही तर काय झाला का मुके घेईन काय समोरचा? हो लय आपल्याचा पुरावा आहे तो. पण कसं आहे, पोलीसवाले म्हणतील तुम्ही न रिपोर्ट काऊन नाही दिला, तुम्ही आमच्याजवळ आले काऊन नाही, तुम्ही न तुमच्या हाती कायदा कसा घेतला, ते तर असे म्हणतील ना. ते कसं मा भावतीन ना सारं. काय म्हणतील तुम्ही सरपंच गावाचे, तुम्ही काय करून राहिले, तुम्ही ना आम्हाला सांगायला पाहिजे होतं, आम्ही दणके मारले असते त्याला. असं झालं असतं असं होईन ना ते. सरपंच काही तुमच्या भोवती येत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन नाही घेऊ. जे होईन ते पाहून घेऊ आता. तुम्ही घाबरू नका वा. मी एक आजा बोंडशाचा घाबरतो, मी काय घाबरणारा माणूस आहो काय. पण कसं आहे, तो पोरगा कसा आता लग्न व्हायला अटकला नाही पाहिजे बा, असं मा म्हणणं आहे. नाही तुम्ही काय भेटतो काय? सरपंच काल्यान काय गुन्हा करेला आहे काय सांगा? आता त्याच्या बायकोचा आणि त्याचा व्हिडिओ रातचा काढला आहे ना, मग गलती कोणाची आहे? शिवल्यानीच बबण्याची आहे. ते आपण डायरेक्ट सिद्ध करू शकतो ना, आपल्याला पुरावा आहे ना. व्हिडिओ पाहिला नाही का तुम्ही कसा आहे तर? हो तो लय लाख पाहिला आपण, पुरावा बी आहे. पण कसं आहे, असं थोडंसं वाटते माणसाला, असा विषय आहे ना. काही टेन्शन घेऊ नका, आणि हे गोष्ट काय लीक करू नका, कोणाला काही बोलू नका. तुम्हाला सांगतो भीतीले खान असतात बरं. आता हा विषय अटीच अटपून टाका.
नाही नाही, मी काही कोणाला सांगत नाही. आपल्यातच ठेवू आपण झाकली मोठ 1.25 लाखाची. कोणाला माहिती पडू देत नाही. बरं तसंच ठेवा फक्त. समजेराव पोलीस आले राजा. येऊ द्या न मग, येऊ द्या ना. काय करणार आहेत ते आपल्याला? आपण काय चोराव काय? येऊ द्या द्यायले. राम राम साहेब, राम राम. राम 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 राम. अरे काय साहेब, कसे काय आले? तुमच्या गावाची कंप्लेंट होती, सरपंच आले तर माहित आहे काय आहे तर. त्या शिवल्या गाव झाला ना तो, त्याची कंप्लेंट आली बा. त्याची बायको आलती, घेतली त्याची कंप्लेंट. आता चौकशी चालू आहे. काही तुमच्या जो काही खबर गिबर असेल तर सांगा आम्हाला. नाही बा, आमच्या जो काची काही खबर हो बा, आम्हाला काही माहितही नाही. तो त्या शिवल्याचा साया आलता फळफळ करत. हा, त्याने शादवलं बा आम्हाला. हा, ता कुठे आम्हाला माहित पडलं की शिवल्या गायब आहे. हा, तुम्हाला काय सांगा, त्या शिवल्या सायानं अशी काढली आमची, अशी तशी करून टाकली राजा. हा, भाजीपाला गेला आमच्या इज्जतचा. गावातली असे ते बेजा शिल्लक आहे तो माणूस. ते नका सांगू, ते मला सर्व माहित आहे. कसं काही खबर आहे का बा, काही कसं? नाही ना साहेब, काहीच खबर नाही बा. आम्हाला काय माहित बा, कोकड्या. चला साहेब, याच्या यायला काही माहित नाही. आपली माहिती असली साहेब आपल्याला सांगते नाही. हा, ते तर आहेच म्हणा, सांगणार थोडी ते. चला येतो आम्ही. हो या साहेब. हो बाबा नामदेरा, हे तर तिकडे चालले काल्या घराकडे. काय याला माहित पडलं वाटते काय ना काही. काही नाही जाते, घरात कुठे घुसणार आहे? घरात घुसायला परमिशन पाहिजे, टेन्शन ना घेऊ तुम्ही. चला मग मित्र, आता काय होतं काय माहित, पुढे काल्या पकडल्या जाते की काय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नाव कमेंट्समध्ये घेतलं गेलं पाहिजे, व्हिडिओमध्ये घेतलं गेलं पाहिजे, तर आपले नावं आणि कमेंट्स नक्की करा.